तर आता सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी JCBचा जो दुसरा प्रयत्न होता तो सुद्धा या ठिकाणी फसला गेला। त्यानंतर आता पोकलेन बोलवलं गेलेलं आहे आणि पोकलेनच्या माध्यमातून या ठिकाणी जे पलीकडे दोन युवक अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंचायत समितीचे जे सभापती माजी सभापती आहेत अतुल भाऊ पाटील हे सुद्धा या ठिकाणी गेल्या 3 ते 4 तासापासून जे अडकलेले युवक आहेत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्या वेगवेगळ्या प्रकारे युवकांना सुद्धा पाण्यामध्ये जाण्यापासून ते परावृत्त करत आहेत। कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देत आहेत। आता जे पोकलेन आहे ते पोकलेन पाण्यामध्ये चाललेलं आहे आणि जे युवक आहेत ते युवकांना वाचवण्यासाठीचा हा दुसरा प्रयत्न आता या ठिकाणी तिसरा प्रयत्न या ठिकाणी आता आपल्याला दिसून येतोय पोकलेनच्या सहाय्याने। तर हे आपण या ठिकाणी पाहू शकतो पोलीस प्रशासन आहे, तर पंचायत समितीचे सभापती माजी सभापती अतुल भाऊ आहेत, त्याचप्रमाणे इथं ग्रामस्थही आहेत आणि आता पलीकडे जे ते दोन युवक आपल्याला पाहू शकतो हे जे युवक आहेत या ठिकाणी हे आता जरा चित्र स्पष्ट होताना दिसून येतंय। हे पलीकडे दोन युवक आपल्याला जर आपण झूम करतोय तर झूम केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे दोन युवक आहेत उभा आता जे दिसले होते ते दोन युवक आहेत या ठिकाणी निमुळ हे या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता दोन युवक जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही हे दोन युवक आहेत जे पाण्यामध्ये त्या ठिकाणी फसलेले आहेत। हे जसा जसा पोकलेनचा उजेड त्या ठिकाणी जातोय तसं त्या ठिकाणी जे अडकलेले युवक आहेत ते दिसून येतात। हे तुम्ही पाहू शकता हे युवक आहेत त्या ठिकाणी। तर सध्या पोकलेन त्या ठिकाणी चाललेला आहे त्यांना वाचवण्याचा हा तिसरा प्रयत्न या ठिकाणी आता होताना दिसून येतोय। पोलीस प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे जे महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि येथील स्थानिक नागरिक जे आहेत ते त्यांना वाचवण्यासाठीचा हा तिसरा प्रयत्न गेल्या 3 ते 4 तासापासून ते युवक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। सध्याचा जर आपण वेळ पाहिला तर सध्या 8:45 वाजलेले आहेत आणि ते 5 ते 5:30 वाजल्यापासून ते युवक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्या ठिकाणी आपण जसं आता हे झूम करतोय हे झूम पोकलेन त्या ठिकाणी गेलेला आहे। तर हे पाणी तुम्ही पाहू शकता पोकलेन कशा प्रकारे हे पाणी उचलताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। हे युवक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। रस्त्याचा पाण्याचा अंदाज घेऊन पोकलेन सुद्धा आतमध्ये चाललेला आहे। ते युवकांना वाचवण्यासाठी हा तिसरा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे। पाण्याचा जो दाब होता तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी त्यांना जे दोन प्रयत्न झाले म्हणजेच जे दोन प्रयत्न JCBच्या सहाय्याने दोन प्रयत्न केले गेले ते दोन प्रयत्न सुद्धा या ठिकाणी अपयश त्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आलेले आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर पोकलेनचं मदत घेऊन त्या ठिकाणी त्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला लवकर गेलंय ना। तर या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रयत्न दिसून येतोय। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे पोकलेन आहे पोकलेन आता निम्यापर्यंत गेलेला आहे आणि सध्याची जे आपल्याला जे माहिती मिळते ती वरकटण्याचे हे दोन युवक आहेत। वरकटण्याचे माने म्हणून आहेत हे ते तिथले हे वरकटण्याचे दोन युवक आहेत। आज खऱ्या अर्थाने जीवूरचा बाजार होता आणि हा बाजार या ठिकाणी बाजार संपल्यानंतर हे युवक त्यांच्या घराकडे निघाल्यानंतर त्या ठिकाणी पाणी वाढलं आणि अचानकच त्यांना त्या ठिकाणीच अडकून राहावं लागलं। अशा प्रकारची एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पलीकडून सुद्धा त्यांना वाचवण्याचा काही प्रयत्न होताना दिसून येतोय। पलीकडे सुद्धा आपण पाहू शकतो पलीकडच्या बाजूने सुद्धा काहीतरी वाहन आलेलं आहे। पलीकडनं सुद्धा काहीतरी रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल होताना दिसते आपल्याला। तर या ठिकाणी आपण झूम करतोय जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता सध्या
जे अंधुक चित्र दिसत असेल तुम्हाला, परंतु हा पलीकड म्हणजे जी पलीकडची दुसरी साईट आहे कोंडेजकडील, त्या दुसऱ्या ते समोरचा जो उजेड दिसतोय तो त्या ठिकाणाहूनही या युवकांना वाचवण्यासाठी दुसरा प्रयत्न आहे. सध्या पोकलेनवर काही आपल्याला युवक चढलेले दिसतात, तेच आहेत काही अद्यापर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु सध्या हा तिसरा प्रयत्न आहे आणि पोकलेनच्या सहाय्यानं हा तिसरा प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतोय. आणि पोकलेन आता सध्या त्या युवकांपर्यंत पोचलेलंच आहे. त्या युवकांना आता रेस्क्यू करून पोकलेन आता माघारी फिरेल, कारण की दुसऱ्या बाजूनेही त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी मदत आलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी पाण्याची काही हालचाल म्हणजेच पाण्यातून चालताना कोणीतरी चालताना पलीकडनं आपल्याला दिसून येतंय. कॅमेऱ्यामध्ये जरी काही थोडंफार कैद होत नसलं तरी आम्ही समोरची काही दृश्य पाहतोय, त्यात जे कोंडेजकडची जी बाजू आहे तिकडून कोणतरी चालत येत असताना ते युवकांपर्यंत येत असताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. आणि त्या युवकांना वाचवण्याचा हा तिसरा प्रयत्न. तर या ठिकाणी युवकांना सुद्धा आता सध्या पोकलेनवर घेतलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. इथून उजेड ज्यावेळेस इथून मारला जातो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं पोकलेनवर युवकांना चढवलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा एक वाहन आलेलं आहे आणि ही पोकलेन त्या ठिकाणी सध्या वळण घेत आहे, माघारी फिरत आहे. युवकांना त्या ठिकाणी पोकलेनवर चढवलेलं आहे आणि त्यांना आता माघारी घेऊन पोकलेन परत एकदा जीवूरकडच्या दिशेनं येताना दिसून येते. पलीकडं 4 चाकी वाहन आलेलं होतं, ते वाहन नेमकं कोणतं होतं काय 4 चाकी तरी आहे, ट्रक असल्याप्रमाणे या ठिकाणी दिसून येतं. प्रशासनाचं आहे किंवा ते तेथीलच ग्रामस्थांनी कुणी त्या ठिकाणी ते वाहन बोलवलं होतं ते अद्याप तरी आपल्याला समजू शकत नाही आहे. अद्यापपर्यंत त्याविषयी आपण अधिकृतपणे सांगू शकत नाही. परंतु महसूल प्रशासनाचे जे काही कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असेल आणि स्थानिकची जी ग्रामपंचायतीचे जे काही या ठिकाणी लोक असतील आणि जीवूरची जी काही युवक मंडळी असतील ते सुद्धा या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी बरेच जण युवक उपस्थित आहेत. गेले 3 ते 4 तासापासून करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुलभाऊ पाटील हे सुद्धा या ठिकाणी ह्या युवकांना वाचवण्यासाठी त्या युवकांच्या जीविताची काळजी करत असताना या ठिकाणी ते उभा आहेत. आणि महसूल प्रशासनसुद्धा या ठिकाणी उभा आहे. जे आता पोकलेन आहे ते माघारी येताना आपल्याला दिसून येतं. त्या युवकांना त्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि जे पोकलेन आहे ते परत एकदा येताना माघारी येताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर नेमकं या ठिकाणी आल्यानंतरच नेमकी काय स्थिती आहे, नेमकं काय आहे त्या ठिकाणी आणखी सुद्धा सध्या त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कडला हे झूम मारतोय आपण, तर त्या ठिकाणी 2 युवक उभा आहेत. नेमकं पोकलेनना आलेले आहेत का नाही हे अद्यापपर्यंत आपल्याला समजलेलं नाही आहे. परंतु ज्या आपण झूम मारतोय तर त्या पलीकडे सुद्धा 2 युवक आहेत, पलीकडे वाहन आहे आणि त्या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी 2 युवक आहेत. नेमकं ते आलेले नाहीत का नेमकं आलेले आहेत का नेमकं काय वेगळं काय ते अद्यापपर्यंत आणखी काय समजायला मार्ग नाही आहे. परंतु जोपर्यंत पोकलेन या ठिकाणी येत नाही आणि त्यांच्याकडनं अधिकृतपणे आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत की नेमकं ते आलेले आहेत का नाहीत. कारण की पलीकडनंही एक वाहन ते हळूहळू पाण्याला क्रॉस करत येत आहे इकडं अलीकडे. त्यामुळे नेमकं प्रशासनाचं आहे का रेस्क्यू टीमचं आहे का नेमकं काय हे अद्यापपर्यंत आपल्याला समजत नाही आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतरच काही गोष्टी क्लिअर होणार आहेत. कदम साहेब आले का ते? आले रोडवर दिसते टेम्पो आलाय पलीकडून. हा म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला अधिकृतपणे माहिती मिळते की ते सध्या ते 2 जे युवक अडकले होते ते या ठिकाणी आलेले आहेत हे आपल्याला माहिती मिळते. या ठिकाणी तहसीलदार मॅडम सुद्धा आलेले आहेत.
त्यांनी सुद्धा या ठिकाणी तहसीलदार मॅडमनी सुद्धा चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की आणि युवकांना या ठिकाणी वाचवण्यात आल्याचं या ठिकाणी आता सध्या तरी अधिकृतपणे आपल्याला समजत आहे. पण त्यांना सांगित नाही जायला आता त्यांना विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर घेतली विषयाची परीक्षा. आता त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं होतं. अरे काय कुठे गेले तू येडे बिडे काय रे तुम्ही. मॅडम तिकडून 2-4 गाड्या घेऊन पुढं आणि तिकडून 2-3 पिकअप आलती. टू व्हीलर बी आलं 2-3 आम्ही कोणी का असताना येतो त्या काळात थांबा म्हणला आणि त्याला पट्टी बी नव्हती. आम्ही त्याला विचारली सचिन महादेव माने. सचिन महादेव माने तुझं रे माने हा माने 2 जण राहणार वरकटण्याचे आहे ते. हे आता नेमकं एक मिनिट तुम्ही 2 जण त्या ठिकाणी गेला होता का? आता तुम्हाला एवढं वाचवण्यासाठी प्रशासनाने एवढे प्रयत्न केले काय नेमकं प्रशासनाचे आभार तरी मानताय का नाही? हा हा काय का अशी परत एकदा चूक करायची मस्तीमुळे हे सगळं बघायचं. किती नेमकं ह्या प्रशासनावर किती ताण आलाय? जेसीबी आणला ते उमेश कुठे गेला? हे आमचा उमेश त्यांनी पदरचे पैसे काढून त्याला दिले. ती जेसीबी जाईना ते 2दा गेला मॅडम 2दा परत एकदा गेला जेसीबी परत आतमध्ये काढायला पण ते परत महागारी आला. आणलंय पोखलंय हा तिसऱ्या ऑपरेटर नाही अमुक नाही धमुक नाही सगळं करत आणलंय. जाऊ द्या आता ती गारेटले गरम करायचे तुम्हाला जरा. खरं तर अतुल भाऊंचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. भाऊ गेल्या 3 ते 4 तासापासून तुम्ही ह्या ठिकाणी उभा होता आणि खरं तर आता ह्या युवकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काय सांगाल? काय नाही म्हणजे कुठंतरी प्रशासन आणि तुम्ही सुद्धा खूप मोठं या ठिकाणी हे केलेलं आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा. खरं तर आता सध्या तरी कोणत्या निवडणुका नाहीत परंतु खरं तर एक जनतेची सेवा म्हणून या ठिकाणी भाऊंनी एक कार्य केलेलं आहे आणि खरंच भाऊंचं कार्य हे कौतुकास्पद आहे. गेल्या 3 ते 4 तासापासून भाऊंनी या ठिकाणाहून पाऊलच हटवलं नाही. जोपर्यंत युवकांना या ठिकाणी सुखरूपपणे पाण्याच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत भाऊंनी या ठिकाणी हल्ले नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासनाने सुद्धा चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी युवकांना रेस्क्यू केलेला आहे. प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यामुळं मॅडमनी सुद्धा या ठिकाणी वेळीच दखल घेऊन युवकांसाठी उपाययोजना राबवल्या की जेसीबी असेल पोकलेन असेल. मॅडम काय सांगाल? तुम्ही सकाळपासून सूचना देत होता पावसाचं मोठ्या प्रमाण वाढत आहे तरी सुद्धा युवक अशा प्रकारचं कुठंतरी एक नालायकपणाच म्हणावं लागेल करताना दिसून येत आहेत. मला असं तर म्हणता हा शब्द मला वापरता परंतु ज्यावेळी पाणी कमी होतं त्यावेळी ट्रॅक्टर पण गेलेला होता. आमच्या ह्या गावातले सगळे जे युवक होते त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करत होते परंतु ते गाडी तिथं आहे म्हणून ते आले नाही. त्यानंतर जेसीबी पाठवला. जेसीबी सुद्धा पाण्याने तो हेलकावा घ्यायला लागला. त्यानंतर स्वतः मी जाऊन पोकलाईन तिथून घेऊन आलो. मी आणि उमेश आणि गणेश साहेब होते आणि त्यानंतर मग ते जेसीबी पोकलाईन त्या दोघांना काढलं. मॅडम पावसाचा आता आणखी काय अंदाज तसं का हवामान खात्याचा? पावसाचा अंदाज म्हणजे आपल्या इथं पाऊस पडो अथवा न पडो पण नगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात पूर येतो हे आपल्याला तर माहीत झालेलंच आहे. लिंबगाव गांगर्डे इथं मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. जो विसर्ग जो आहे तो 50,000पर्यंत गेलेला आहे. सीना कोळेगावचा पूर
परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे इथे यायच्या आधी मी संगोबाच्या तिथं होते, तिथली लोक आपण शिफ्ट केलेली आहेत. अशा पद्धतीने जवळजवळ 400-450 लोक आपण शिफ्ट केलेले. दूध संकलन केंद्र असतील, शाळा असतील, आवाटीचा दर्गा असेल, आपण कुठलीच जागा अशी सोडलेली नाही की जिथं लोक शिफ्ट केलेली नाही. आपल्याला थोडी जरी असं वाटलं की इथे त्यांना धोका आहे तर आपण तिथे लोक शिफ्ट केलेले आहेत. माझी सगळी टीम म्हणजे एकूण एक तलाठी, कोतवाल, सर्कल सगळे आमचे त्या फील्डवर आहेत आणि सगळ्या लोकांना जिथं गरज आहे तिथं रेस्क्यू करत आहेत, जिथं गरज आहे तिथं आधार देत आहेत, जिथं गरज आहे तिथं अन्न पाण्याची व्यवस्था करत आहेत. सीना नदीला परत एकदा पुराची स्थिती दिसून येते मॅडम. पुराची स्थिती दिसून नाही, पूर आलेला आहे. बरं, पण आता सध्या म्हणजे आता नगरकडच्या भागाकडे पाऊस सुरू असल्यामुळं पिटरगाव श्री तिथं पण पाऊस वाढला, म्हणजे तिथं सुद्धा पाऊस पण पडलेला आहे आणि पाण्याची पातळी पण वाढलेली आहे. नागरिकांसाठी काय सूचना? नागरिकांसाठी ही सूचना तर 15 मागच्या आठवड्यापासून मी सूचना दररोजच्याच आहेत, सकाळ सकाळपासून असतात. सकाळपासून म्हणजे घरी गेलेलोच नाही आम्ही, दौऱ्यामध्ये सुद्धा गेलेलो नाही. फक्त लोक बाहेर काढणे आणि लोक शिफ्ट करणे एवढंच काम चालू आहे. मागच्या वेळेसपासून सूचना देते की जिथं पाणी वाढतं तिथं अजिबात असं वेळ धाडस करू नये मुलांनी किंवा ह्यांनी, किंवा पाणी बघायला येणाऱ्यांनी सुद्धा गर्दी करू नये.